आजी आज जेवण काय करतेस? आज मोड आलेल्या मटकीची भाजी बघ मग कशी किती छान मोड आले. तुला आवडते ना मटकीची भाजी? म्हणून मटकीची भाजी आणि शिमला मिरचीची भाजी आणि डाळ. आज आपण आपलं हा जेवण आहे. आणि मग कसे मटकीला मोड छान छान आलेत आणि मटकीची भाजी खाल्ल्यावर डी जीवनसत्व मिळतं की नाही. मोड आलेले कडधान्य खाल्ल्यावर. म्हणून आपण आज मोड आलेली ह्याची भाजी मटकीची भाजी करायची. आणि छान मोड आलेत बघ किती सुंदर मोड आलेत. आणि आपण शिमला मिरची है ना. आणि मग झाल्यावर आपण दाखवूच किती छान छान मोड आलेत. मोड आलेले कडधान्य का खायचे असतात बाबू? कारण त्याच्यामध्ये काय मिळतं? डी जीवनसत्व, हो की नाही. आणि डी जीवनसत्व शरीराला उपकारक असतात की नाही. म्हणून आपण डी जीवनसत्व मिळायला पाहिजेत म्हणून मोड आणतो. मटकीला छान छान मोड आलेत बघ. आणि मग ह्याला मोड आले की मग ह्याची सुंदर भाजी लागते. म्हणून आपण ह्याला मोड आणायचे. मी काल भिजत टाकले होते आणि आज सकाळी त्याला छानपैकी पाण्यातून काढले आणि आता त्याला छान मोड आलेत. आणि आपण आता त्याची भाजी बनवू. आणि ही शिमला मिरचीची भाजी आहे आणि डाळ भात करू. ओके. शिमला मिरचीची भाजी करते बघ. आणि मग हे केले ना मटकीची भाजी केले. आता एक शिमला मिरचीची करते. डाळ केले. तुला डाळ भात पाहिजे ना गं म्हणून केले. भाजी केली शिमला मिरचीची आणि उसळ केली मटकीची. मटकीला आलं मोडच मोड. जिजाच्या आजीचा स्वयंपाक गोडच गोड, हो ना. आणि मग जिजा छान जेवेलाच. तिला आवडती मटकीची भाजी. आणि मटकीची भाजी खाणार आणि शिमला मिरची खाणार आहे ना जिजा.